आता ह्या भाषेवरनं वाद होणं, मी काय पॉलिटिकल नाही आहे, मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काही घेणं देणं पण नाही आहे. फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत. बस मला एवढंच बोलायचं आहे. माझा मुलगा ते गेला, माझा मुलगा परत आता येणार नाहीये, पण असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असे प्रकार घडत असतील तर ते वाचावेत, इतर लोकांचे प्राण वाचावेत, एवढीच माझी. मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती. तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता. आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो युपीचाच होता की कुठला होता. तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता. आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है. तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते का. आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का. आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का. हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं. तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो. सर तो घाबरला होता, कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही. आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही, कधी अभद्र शब्द पण वापरत नाही. जे आपले चांगले संस्कार असे कामाला येतात सर. आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको, आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता, पण त्यांनी प्रतिकार केला नाही. तो बोलला की, आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं, म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेला.